अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. मंडळी, पुणे येथील एका माणसासोबत घडलेला प्रत्यक्षपणे स्वामी समर्थ महाराजांचा एक चमत्कारिक अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मंडळी, आपण ज्या घरामध्ये जन्माला आलो, ज्या कुटुंबामध्ये आपण जन्माला आलो, त्या ठिकाणी आपल्या पुढे 2 वेळच्या जेवणाची सोय होईल का, आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा भागतील का, याची व्यवस्था त्या परब्रह्मानं, त्या भगवंतानं आपला जन्म व्हायच्या अगोदरच केलेली असते. बघा मंडळी, एवढी काळजी त्या विधात्याला, एवढी काळजी त्या भगवंताला आपली असते. आणि असेच हे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांवरती कृपा करत असतात. मंडळी, स्वामींच्या कृपा आशीर्वादानं आज कितीतरी लोक ज्यांचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य सावरलं आहे. मंडळी, असाच एक अनुभव तुम्हाला सांगतोय त्या माणसासोबतचा, की पुणे येथे ते भाड्याने राहत होते आणि एका खाजगी कंपनीमध्ये अगदी 12-13 हजार रुपये इतक्या पगाराने ते काम करत होते. खरं तर मंडळी, आजच्या या दुनियेमध्ये, आजच्या जमान्यामध्ये 12-13 हजार ही किंमत निव्वळ कवडी मोल आहे. आणि त्यांचं त्या ठिकाणी राहण्याचंच भाडं 6 हजार रुपये होतं. शिवाय आई वडील, 1-2 लहान मुलं, बायको, हा सगळा परिवार आणि यांच्या गरजा भागणं तेवढ्या 10-12 हजारामध्ये अजिबात शक्य नाही. मंडळी, ते फार त्रस्त होते, इतके त्रस्त होते की आता करायचं तरी काय, हा फार मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. नोकरी तर सोडता येत नव्हती आणि नोकरी सोडून दुसरा काही व्यवसाय करता येत नव्हता. परंतु मंडळी, तो जो माणूस आहे, तो जो व्यक्ती आहे, त्यांची जी पत्नी आहे, ती अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्त. मोबाईलवरती वगैरे स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ वगैरे बघायचे आणि तिला स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीमध्ये इतका रस वाटू लागला की तिला वाटायचं एकदा तरी आपण अक्कलकोटला जायचं. मंडळी, लग्नाला 7-8 वर्ष झालेली होती, परंतु ते एकदाही अक्कलकोटला गेलेले नव्हते. आणि आता तर त्यांना अक्कलकोटला जायलासुद्धा त्यांना आशिलाला तिकिटाला पैसे नव्हते. तिनं आपल्या नवऱ्याकडे एक दिवशी हट्ट धरला की आपण अक्कलकोटला जायचं आहे, मला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायला कसल्याही परिस्थितीमध्ये जायचं आहे. बघा मंडळी, तो नवरा बोलला की अगं वेडी आहेस का, इथं किराणाचं सामान जरी भरायचं म्हणलं तरी तो दुकानदार आता किराणाचं सामानसुद्धा आपल्याला उधार देईना. त्याच्याकडे आपली एवढी थकबाकी राहिलेली आहे, त्याच्याकडे आपली इतकी उधारी झालेली आहे आणि आता जायचं यायचं हा खर्च आपल्याला परवडणारा नाही. बघा मंडळी, पुणे ते अक्कलकोट तसा जर विषय काढला तर फार एवढं दूरचं अंतर नाही. साधारणतः 1-2-3 हजार रुपये जायला यायला खर्च येईल, परंतु तेवढेसुद्धा पैसे त्यांच्याकडे नव्हते. मंडळी, नेमकं काय करायचं तरी काय. आणि अशी अनेक कुटुंबं आहेत आजसुद्धा आपण बघतोय की 12-13-15 हजार रुपये पगार आणि पुण्यामध्ये राहणारे ते कुटुंब सगळ्या काही मूलभूत गरजासुद्धा व्यवस्थित भागत नाही. अक्षरशः पोटाला चिमटा काढून जगावं लागतं. मंडळी, त्या कुटुंबाची सुद्धा अशीच परिस्थिती होती आणि त्यांना वाटायचं की नोकरी सोडून ही शेती वगैरे करावी, परंतु घरी त्यांच्या शेतीच नव्हती, रायपुरतंच गावाकडे घर होतं. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं करायचं तरी काय, किंवा कोणाची तरी वाट्याने वगैरे शेती करावीशी वाटायची, परंतु शेतीच भेटत नव्हती. मंडळी, त्यांनी असं केलं की शेवटी पत्नीचा आग्रह आहे तर ठीक आहे, काहीतरी करून आपण अक्कलकोटला जाऊया. मंडळी, त्याच कंपनीमध्ये, त्या कारखान्यामध्ये कामाला असणाऱ्या एका मित्राकडून त्या माणसाने पैसे उसने घेतले आणि ते दोघेजण अक्कलकोटला जायला निघाले. लहानगी 1-2 लेकरं त्यांच्यासोबत होती आणि ते दोघे नवरा बायको स्टँडवरती येऊन पोहोचले आणि तिथून त्यांना थेट मिळाली सोलापूरची गाडी आणि तिथून ते अक्कलकोटला जाणार होते. मंडळी, त्यांचा प्रवास सुरू झाला, परंतु प्रवास सुरू असतानाच एक साधारणतः 60-65 वर्षाचा माणूस त्यांच्या कडेच्या सीटवरती होता आणि त्यांच्यामध्ये वगैरे काही बरंच काळ जात असताना त्यांची ओळख वगैरे झाल्यानंतर बोलणं झालं. आणि बोलत असताना तो माणूस असा बोलला, बघा मंडळी, अतिशय श्रीमंत तो माणूस होता, परंतु वयस्कर, साधारणतः 60-65 वर्ष इतकं वय, हाताच्या सगळ्या बोटांमध्ये चमचम करणाऱ्या त्या अंगठ्या. तो माणूस बोलला की माझी 2ही मुलं परदेशामध्ये असतात, लाखो रुपये त्यांना पॅकेज आहे, आणि माझी जी बायको आहे, माझी जी म्हातारी आहे, ती पण परदेशामध्ये मुलांकडेच गेली आहे. आणि माझी पण इच्छा आहे की आता उतार वयाला शेवटी आता आपलं राहिलं आहे तरी काय, तिकडे जायचं आणि नातवंड वगैरे खेळवत राहायचं. बस एवढी श्रीमंती, एवढी प्रॉपर्टी, पैसा, अडका, सोनं नाणं, जमीन, इस्टेट, प्रॉपर्टी, ह्याला काही उपयोग नाही याचा.
शेवटचं माझं दिवस माझ्या जीवनातलं माझ्या मुलाबाळांपाशी मला काढायचे आहेत आणि मला परदेशामध्ये जायचं आहे. मुलंही म्हणत आहेत की बाबा तुम्ही इकडंच या, परंतु मला एक अडचण अशी आहे की माझी थोडीफार शेती इथं आहे, परंतु मी जर तिकडं परदेशाकडे गेलो तर इथं शेती बघायला अजिबात कोणी नाही आणि वाटेनंही कोणी शेती करत नाही. आणि असं बोलत असतानाच तो जो माणूस आहे, पुण्याचा जो व्यक्ती आहे, तो त्या बाबांना बोलला की मलासुद्धा फार अगदी 10-12 हजार रुपये पगार आहे आणि एवढी मुलं बायको एवढा घर प्रपंच चालवणं शक्य होत नाही, मलासुद्धा कुठेतरी शेतीच करायची आहे. आणि तेव्हा मात्र तो जो माणूस आहे तो थेट बोलला की तुम्हाला पेलेल का माझी शेती, तुम्ही करसाल का, माझे त्या ठिकाणी घर आहे, बंगला आहे आणि त्याच ठिकाणी तुम्ही राहा. बघा मंडळी, त्यांच्यामध्ये सगळं काही संभाषण झालं आणि तो जो माणूस आहे त्याची साधारणतः इंदापूरच्या आसपास साधारणतः 11 ते 12 एकर शेती आणि 4 एकर डाळिंबाची बाग. बघा मंडळी, 4 एकर डाळिंबाची बाग होती, परंतु दोन्ही मुलं परदेशामध्ये होते. आणि आत्ता मात्र त्यांच्यामध्ये बोलणं झालं. ते सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट या ठिकाणी मंदिरामध्ये गेले, दर्शन वगैरे घेतलं. परंतु बघा मंडळी, ती जी स्वामी भक्त होती, तो जो माणूस आहे पुण्याचा, त्याची पत्नी स्वामी भक्त होती आणि ती तिच्या नवऱ्याला बोलली, बघा स्वामींनी सगळा कसा काय योग जुळवून आणला. तुम्ही परवाच बोलला होता की कुठेतरी आपली शेती भेटली तर ती शेती आपली वाट्याने केली तर त्याच्यामधून आपल्याला चांगलं उत्पन्न भेटेल. काय होणार आहे आपलं ते 10-12 हजार रुपयाच्या त्या नोकरीनं? मुलांचं शिक्षण होणार आहे का? आपल्या पोटापाण्याचा प्रश्न मिटणार आहे? मंडळी, परत अक्कलकोट स्वामी समर्थांचं दर्शन वगैरे झाल्यानंतर ते परत येऊ लागले आणि परत पुण्याच्या दिशेने येत असताना बसमध्ये तो जो माणूस आहे, तो जो वयस्क व्यक्ती आहे, तो त्यांच्यासोबतच होता. मंडळी, त्या माणसाचं गाव आलं, तो एस-टी स्टॉप आला, त्या ठिकाणी एस-टी थांबली आणि तो जो माणूस आहे तो या दोघा नवरा बायकोंना बोलला की वेळ कशाला लावताय, तुम्ही आत्ताच इथे उतरा, मी माझी शेती वगैरे सगळी काही तुम्हाला दाखवतो आणि मला तात्काळ बाहेर देशामध्ये जायचं आहे. बघा मंडळी, त्या ठिकाणी ते थांबले. तो जो माणूस आहे त्यानं त्याची सगळी शेती वगैरे दाखवली. मंडळी, त्यांनी जास्त वेळ लावला नाही किंवा वगैरे मध्यस्थी वगैरे जास्त आर्थिक व्यवहाराची बोलणी केली नाहीत. तो जो वयस्क माणूस आहे तो त्यांना बोलला की सगळं काही तुम्हीच बघायचं आणि हा जो बंगला आहे या ठिकाणी तुम्ही स्वतः येऊन राहायचं, सगळ्या फवारण्या वगैरे खतं औषधं सगळं काही बघा. मंडळी, तुम्हाला द्यायचे ते पैसे मला द्या किंवा मग अर्धे पैसे यातून निघणारं जे उत्पन्न आहे ते अर्ध उत्पन्न मला द्या. मंडळी, सगळं काही ठरलं आणि मध्यस्थी वगैरे स्टॅम्प पेपरवरती हा व्यवहार सगळा लिहून घेऊ असं त्यांच्यामध्ये काहीसुद्धा बोलणं झालं नाही. असा जेव्हा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले की आपण स्वामी भक्त आहोत, कोण्या मध्यस्थीची किंवा कोणत्या बॉन्ड पेपरची कागदाची गरज नाही, स्वामी समर्थ महाराज हेच खरे मध्यस्थी, त्यांनीच हा योग जुळवून आणलेला आहे. ठीक आहे, सगळं काही झालं. मंडळी, ते जे दोघेजण नवरा बायको आहेत ते आपल्या लहानग्या लेकरांना घेऊन परत पुण्याकडे गेले आणि पुण्याकडे गेले असताना एक साधारणतः आठवड्याभरामध्येच तो जो माणूस आहे त्यानं ते आपल्या खाजगी कंपनीमधल्या त्या नोकरीचा राजीनामा दिला, ती नोकरी सोडली. शिवाय मंडळी, त्यांचं जे काही घर साहित्य आहे ते सगळं टेम्पो करून त्यांनी त्या ठिकाणी आणलं आणि ते शेतामध्ये राहू लागले. मंडळी, ती जी डाळिंबाची बाग आहे त्याच्यामध्ये राब कष्ट करू लागले, फवारण्या वगैरे सगळं काही केलं. मंडळी, ते त्या ठिकाणी आल्यानंतर अवघ्या 4 महिन्यामध्ये त्या 4 एकर डाळिंबाच्या बागामधून साधारणतः 30 लाख रुपये एवढं उत्पन्न त्यांना भेटलं. बघा मंडळी, सगळी स्वामी समर्थ महाराजांचीच लीला होती असं म्हणायला हरकत नाही. 4 एकरामधून 30 लाख रुपयाचं उत्पन्न भेटलं. आणि मंडळी, तो जो माणूस आहे त्या वयस्क माणसानं अगदी मोठ्या मनानं ठरल्याप्रमाणे 30 लाखातले 15 लाख ह्या दोघांना दिले. बघा मंडळी, शिवाय मंडळी पुढं जे काही 30 लाख रुपये होते त्यातले 15 लाख देऊनही अजून 5 लाख रुपये त्या वयस्क माणसाने यांना उसने म्हणून दिले. आणि बघा मंडळी, त्याच ठिकाणी त्या गावामध्ये साधारणतः 1.5 एकर जमीन त्यांनी स्वतःची त्या पैशामधून विकत घेतली. हा सगळा काही योग, हा सुवर्णयोग फक्त स्वामी समर्थ महाराजांनी जुळवून आणलेला होता. बघा मंडळी, अक्कलकोटला जायला सुद्धा उसन्या पैसे घेऊन ते गेलेले होते आणि आत्ता मात्र अवघ्या 5-6 महिन्यामध्ये हे सगळं काही त्यांचं बदललेलं होतं, हे जीवन त्यांचं बदललेलं होतं क्षणार्धामध्ये असं म्हणायला हरकत नाही. कारण हा जो काळ आहे परिस्थिती बदलणारा, हा जो काळ आहे हा काय फार 10-5 वर्षाचा नव्हता, अवघ्याच काही महिन्यामध्ये हे सगळं काही घडलेलं होतं. बघा मंडळी, हा योग साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी जुळवून आणला असं म्हणायला हरकत नाही. एवढंच नाही मंडळी, अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांच्या विस्कटलेल्या आयुष्याची घडी, विस्कटलेल्या जीवनाची घडी स्वामी समर्थ महाराजांनी व्यवस्थित बसवलेली आहे.
मंडळी, आज सुद्धा आपण अक्कलकोट या ठिकाणी गेलोत तर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की त्या ठिकाणी आजही करोडो रुपयांची प्रॉपर्टी असणारी ती कोट्याधीश माणसं, अगदी श्रीमंत असणारी माणसं आजही स्वामी चरणावरती नतमस्तक व्हायला, स्वामी चरणावरती माथा टेकायला एवढ्या दूर दूरवरून येतात. मंडळी, महागड्या गाड्या, आलिशान गाड्या, करोडो रुपये किमतीच्या, लाखो रुपये किमतीच्या त्या गाड्या, इनोवा, फॉर्च्युनर, अजून बऱ्याचशा काही महागड्या गाड्या त्या पार्किंगमध्ये लागलेल्या असतात. आणि त्या श्रीमंत माणसांना सुद्धा आस लागली असते स्वामी दर्शनाची, श्री स्वामी समर्थ माऊलींचं दर्शन घ्यायची, त्यांच्या चरणावरती झुकायची. बघा मंडळी, एवढी ती उत्कट भक्ती, एवढी ती श्रद्धा आली कुठून? त्यांनासुद्धा प्रचिती आलेलीच असेल ना. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाची त्यांनासुद्धा काही ना काही अनुभूती आलेलीच असेल ना. उगीच थोडीच लोक त्या ठिकाणी येतात. बघा मंडळी, हाच एक स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा मी प्रयत्न केला. मंडळी, तुम्ही जर नवीन असाल तर आपलं श्री स्वामी आज्ञा हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण नेहमीच असे स्वामी अनुभव घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतोय. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.